जर एक फॉर्मला 1000 रुपये असेल, जर आम्हाला 4-5 फॉर्म भरायचे असेल तर त्या ठिकाणी आमचे 4 ते 5 हजार रुपये खर्च होतात. पुण्यासारख्या शहरामध्ये राहायचं, जो असेल बाकीचा खर्च तो कसा उपलब्ध करायचा. परत यानंतर सुद्धा परीक्षा होऊन पण नियुक्त लवकर भेटत नाहीत. ही जी बेरोजगारी ही प्रचंड आहे आणि ही शिक्षित बेरोजगारी आहे. म्हणजे ही ग्रॅज्युएशन झालेली सगळी मुलं आहेत, प्रोफेशनल डिग्री असणारी मुलं आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ही बेरोजगारी ज्याविषयी चर्चा केली जाते. सरकार काय करतं सर, या बेरोजगारांना या परीक्षांमध्ये गुंतून ठेवतं. 2-2, 3-3, 5-5 वर्ष एक परीक्षा होती. पण विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कोणाच्याच भाषणाचा किंवा अजेंडेचा भाग होऊ शकला नाही. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचं मी म्हणेल हे मोठं दुर्दैव आहे. बेरोजगार संदर्भात कुणीच बोलत नाहीत. ह्यांची फक्त ह्यांच्या वैयक्तिक मतं, कोण सध्या काय चाललंय, कुठला पक्ष फुटला, कुठल्या पक्षाने आज कोणावर टीका टिप्पणी केली ह्याबद्दलच बोलतात. परंतु तुम्ही जागा संदर्भात काय बोलणार आहात का? जी सध्या तुमचे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात काय, जी 1000 रुपये तुम्ही फी भरतात ती कमी जास्त करण्याबाबतीत त्याबद्दल कुणीही काय बोलत नाही. महाराष्ट्रात मागच्या 5 वर्षामध्ये वेगवेगळ्या पक्षांची सरकार येऊन गेली. ही सरकार आली, त्या सरकारांना आश्वासनं दिली आणि महाराष्ट्रात युवा वर्गाला मेगा भरतीचं एक आशा लावून दिली. आज 5 वर्ष ओलांडत आहेत, अद्याप ही आश्वासनं पूर्ण झालेली नाही आहेत. तब्बल 72,000 कर्मचाऱ्यांची मेगा भरती करू असं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र हे आश्वासन पूर्ण झालं नाहीये. महत्त्वाची बाब अशी आहे की एका परीक्षेसाठी जर अर्ज भरायचा असेल एका विभागासाठी तर साधारणपणे 1 ते 1,500 रुपये लागतात. महाराष्ट्रातल्या मेगा भरतीमध्ये वेगवेगळ्या विभागांसाठी एका विद्यार्थ्यानं 10 ते 15 हजारांचा खर्च केलाय. मात्र 5 वर्ष उलटली तरी भरती प्रक्रिया होऊ शकलेली नाहीये, ना विद्यार्थ्यांना त्यांचं जे शुल्क आहे ते माघारी मिळाले. अशाच वेगवेगळ्या विषयांसंदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत एमपीएससी यूपीएससीचा अभ्यास करणारी, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारी मुलं आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. त्यांचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये आता लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने या विद्यार्थ्यांचं काय मत आहे, त्यांना काय वाटतं हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, तुझं नाव सांग आणि साधारणपणे महाराष्ट्रात मेगा भरती संदर्भामध्ये जी आश्वासनं देण्यात आली होती किंवा एमपीएससी यूपीएससीच्या माध्यमातून मागच्या 5 वर्षामध्ये परीक्षा होतील असं सांगण्यात येत होतं, काय नेमकी सध्याची परिस्थिती आहे? महाराष्ट्रातील राजकारण्यांनी स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नांवरती खूप वेगळ्या पद्धतीने कानाडोळा केलेला आहे. तरुण बेरोजगार होत आहेत आणि आता सध्या समाज कल्याणच्या आमच्या जागा निघालेल्या आहेत. गेल्या वर्षी 15 मेला जागा निघाली आणि अजूनपर्यंत त्याची पहिले प्रिलियम्स ही तारीख डिक्लेअर झाली नाही. तर 1 वर्ष ग्रामीण भागातले विद्यार्थी इथं आल्यानंतर ते राहणार कसे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण कुठलाही राजकारणी त्या विषयावरती बोलायला तयार नाही आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये एकंदरीत दररोज विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने खर्च करावा लागतो आणि तो खर्च हा साधारण 150-200 रुपयाच्या वरती असतो. ग्रामीण भागातल्या मुलाला इथे येऊन तेवढा अफोर्ड करणं शक्य नसतं. अशा वेळेस परीक्षा लवकर जलद व्हाव्या ही आमची सरकारकडे मागणी आहे. साधारण एका परीक्षेसाठी किती शुल्क भरावे लागतात आणि मेगा भरती निघणार होती 72,000चं, त्याचं काय झालं? मेगा भरतीची फक्त ही त्यांची पोकळ बातमी झाली, पण त्याच्या आत्ता एमपीएससीच्या जागा ज्या निघाल्यात त्याच्यामध्ये फक्त 225च जागा भरल्या गेल्यात. राज्य शासनाकडे एकीकडे रिक्त पदं एवढी असताना 30,000च्या वरती रिक्त पदं असून सुद्धा 300 आणि 250 पदभार केला जातोय. तर तो कुठेतरी प्रशासनावरती आणि व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. दादा, तू काय सांगशील? तू कधीपासून अभ्यास करतोय आणि कशा पद्धतीच्या अडचणींचा सामना करतोय? मी साधारणतः 2018 पासून अभ्यास करतोय. सुरुवातीला यूपीएससी आणि नंतर एमपीएससीचा अभ्यास करतोय. मी एवढंच सांगेन की एमपीएससीच्या जागा असतील, गटकच्या वगैरे ज्या गव्हर्नमेंटच्या जागा असतात त्यांचं शेड्यूल व्यवस्थित असलं पाहिजे. एक्झामचं टायमिंग आणि एक्झाम कंडक्ट झाल्यानंतर रिझल्टचा टायमिंग तो आधीच डिक्लेअर केला पाहिजे किंवा तो फॉलो केला पाहिजे. कारण ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी इथे राहणं आणि तो खर्च ॲडजस्ट करणं हे खूप अवघड जातं. तर ओव्हरऑल शेड्यूल कम्प्लिटली फॉलो झाला पाहिजे आणि तो जेवढ्या लवकर जमेल तेवढ्या लवकरात लवकर संपवला पाहिजे आणि अपॉइंटमेंट दिल्या पाहिजेत. तुझं नाव काय, तू कुठून आलायस? माझं नाव प्रदीप पोळ, मी मडी तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आलो आहे. तर एक सांगायचा मुद्दा असा की जे आपल्या पंतप्रधान निधीतून शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला किंवा वर्षाला 6,000 किंवा 12,000 रुपये भेटतात, परंतु सरकारच्या एकाच फॉर्मला फीस भरायची स्थिती 1000 रुपये असते. जर एक फॉर्मला 1000 रुपये असेल, जर आम्हाला 4-5 फॉर्म भरायचे असेल तर त्या ठिकाणी आमचे 4 ते 5 हजार रुपये खर्च होतात. परत पुण्यासारख्या शहरामध्ये राहायचं, जो असेल बाकीचा खर्च तो कसा उपलब्ध करायचा. परत यानंतर सुद्धा परीक्षा होऊन पण नियुक्त लवकर भेटत नाहीत. त्यानंतरचा मुद्दा की फॉर्म येतात 2 लाख, 1.5 लाख, 2 3 लाखापर्यंत, परंतु ज्याच्या जागांचं प्रमाण आहे ते फार नगण्य आहे.
आणि जरी जागा भेटल्या 2-2, 3-3 वर्ष नियुक्त मुलांना भेटत नाहीत. मग त्या मुलांनी पुढे करायचं काय? प्लस दुसरा पॉईंट की जो ह्यांचा पर्सेंटेज डाटा आहे म्हणजे पास होण्याचा तो फक्त 10% ते 15%. जे उरलेले 85% मुलं असतात त्यांचा पुढं बेरोजगारचा प्रश्न आहे. त्याबद्दल सरकारी काय बोलायला तयार नाही आहे. आणि परंतु सध्या जे काय राजकीय वातावरण चाललंय कुठल्याही राजकीय पक्षाच्या ह्याबद्दल बेरोजगार संदर्भात कुणीच बोलत नाहीत. ह्यांची फक्त ह्यांच्या वैयक्तिक मतं, कोण सध्या काय चाललंय, कुठला पक्ष फुटला, कुठल्या पक्षाने आज कोणावर टीका टिप्पणी केली ह्याबद्दलच बोलतात. परंतु तुम्ही जागा संदर्भात काय बोलणार आहात का? जी सध्या तुमचे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत त्या संदर्भात काय, जी 1000 रुपये तुम्ही फी भरतात ती कमी जास्त करण्याबाबतीत त्याबद्दल कुणीही काय बोलत नाहीत. ह्याकडे सरकारने लक्ष द्यावे एवढी मी विनंती करतो. कोण कोण असतं घरी? आई, बाबा आणि भाऊ बहीण. काय करतं? शेती करतो आम्ही, शेती आहे. कसं चालतं कुटुंब तुमचं एकंदरीत? तू आता इकडं आहेस, घरात मोठं कोण आहे अजून? घरात भाऊ मोठा आहे परंतु एकंदरीत दुष्काळाची परिस्थिती आहे. सध्याच पिण्यासाठी पाणी 15 दिवस दिवसाला येतं आणि त्याच्यामुळं गावाकडे रोजगार उपलब्ध साधन काहीच नाही आहे. त्याच्यामुळं मला पुण्यामध्ये यावं लागलं आणि इथं ह्याची मी MPSCची तयारी करतो आणि रोजगार साधन काहीच उपलब्ध नाही आहेत. मग आमच्यासारख्या व्यक्तींनी किंवा कुटुंबांनी करायचं का पुढे? आणि घरची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही आहे. इथे यायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा खर्च वाढतो. त्यामुळं ह्या क्षेत्रामध्ये आलो मी. आपण पाहतोय पुण्यामध्ये यायचं असेल, मुंबईत यायचं असेल तर साधारणपणे महिन्याला 10 ते 12 हजार रुपये खर्च आहे. निलेश देखील आपल्यासोबत आहे. मागच्या काही वर्षांपासून MPSCचा अभ्यास करतो, विद्यार्थ्यांशी कनेक्ट चांगला आहे. काय एकंदरीत सध्याची निलेश परिस्थिती आहे? स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी जो आहे तो कधीच राजकीय पटलावरती आला नाही किंवा कोणते इलेक्शन असतील, जाहीरनामा तयार करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांचा कधीच विचार केला जात नाही. कारण प्रत्येक वेळी या विद्यार्थ्याला गृहीत त्याच्या कुटुंबासोबत धरलं जातं. माझं असं मत आहे की आज महाराष्ट्रात आपण MPSCकडे जर पाहिलं तर 20 ते 25 लाख प्रोफाईल MPSCकडे आहेत. म्हणजे तितके विद्यार्थी तयारी करत आहेत. साधे तलाठी भरतीला 11 लाख ॲप्लिकेशन येतात, पोलीस भरतीला 15 लाखापर्यंत ॲप्लिकेशन येतात. म्हणजे ही जी बेरोजगारी ही प्रचंड आहे आणि ही शिक्षित बेरोजगारी आहे. म्हणजे ही ग्रॅज्युएशन झालेली सगळी मुलं आहेत, प्रोफेशनल डिग्री असणारी मुलं आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर ही बेरोजगारी ज्याविषयी चर्चा केली जात नाही. सरकार काय करतं सर, या बेरोजगारांना या परीक्षांमध्ये गुंतून ठेवतो. 2-2, 3-3, 5-5 वर्ष एक परीक्षा होत नाही. त्यांना तुम्ही बेरोजगार आहात हे जाणून न देता तुम्ही विद्यार्थी आहात यामध्ये ठेवण्यात सरकारला धन्यता वाटते आणि त्यांना पण विद्यार्थ्यांना वाटतं की आम्ही विद्यार्थीच आहेत. त्यांना त्यांच्या बेरोजगारीची जाणीव होत नाही. फक्त मागणी झाली की वय वाढून द्यायचं. मध्ये एकदा मागणी झाली की विद्यार्थ्यांचं वय वाढून द्या. सरकारने 5 वर्षांनी वय वाढून दिलं. 38चं 43 झालं. म्हणजे 43च्या वर्षापर्यंत त्याला विद्यार्थीच ठेवायचं, त्याला बेरोजगाराच्या लिस्टमध्ये येऊन द्यायचं. हा जो विद्यार्थी आहे स्पर्धा परीक्षेचा, तुम्ही सहज या विद्यार्थ्यांना वय विचारलं तर 28 वर्ष, 30 वर्ष, 33 वर्ष, त्यांच्या लग्नापासून तर त्यांच्या रोजच्या जीवन जगण्यापर्यंतचा जो प्रश्न आहे तो कधीच पटलावर आला नाही. म्हणजे खूप भयानक दृश्य आहे. आणि हा विषय आजच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये बघा, सगळीकडे कुठे कुटुंबवाद आहे, कुठे पर्सनल लेवलला जाऊन एकमेकांवरती टीका टिप्पणी आहे. पण विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कोणाच्याच भाषणाचा किंवा अजेंडेचा भाग होऊ शकला नाही. हे महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याचं मी म्हणाल हे मोठं दुर्दैव आहे की, आणि हे जर महाराष्ट्रात होणार नसेल तर मग हे नक्की होणार कुठं आहे? हा माझा या सगळ्या राजकीय पक्षांना प्रश्न आहे. म्हणजे 2019 पासून सर असा कोणताच महाराष्ट्रातला पक्ष नाही की जो सत्तेत नाही आहे आणि कोणत्याच पक्षाने आमचा मुद्दा उचलला नाही आहे. जर आमचा मुद्दा जर उचलला असता किंवा या विद्यार्थ्यांकडे सिरियसली पाहिलं असतं तर आज महाराष्ट्रात 2 लाख शासकीय पदं रिक्त आहेत. त्यातली काही पदं आता ही कंत्राटी पद्धतीने खाजगीकरणाच्या माध्यमातून भरणार आहेत. म्हणजे सरकारी नोकरी संपवत आहेत. सरकारी नोकरी संपवते म्हणजे काय होते? आरक्षण संपतंय, स्थिरता संपतीये. इथे कोणीच खाजगी नोकरी करण्यासाठी आलेलं नाही किंवा 10-10 वर्ष तयारी करत नाहीये. तर म्हणजे नक्की हे सरकार करणार काय? म्हणजे हे सरकार म्हणजे आत्ताचं सरकार नाही, सगळी राजकीय पक्ष जे कालपर्यंत सत्तेत होते, जे आज सत्तेत आहेत, तुम्ही सरकारी नोकरी संपवायला निघालात, तुम्ही त्यातली स्थिरता संपवायला निघालात आणि सामान्य विद्यार्थ्यांनी शासन निर्णय प्रक्रियेत समाविष्ट होण्याचं जे स्वप्न पाहिलंय, गोरगरीब विद्यार्थ्यांनी, वंचित घटकांनी, दलित विद्यार्थ्यांनी जे स्वप्न पाहिलंय की मी राजकारणातून सत्तेपर्यंत जाऊ शकत नाही तर शासन निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याचं स्पर्धा परीक्षा हे माध्यम आहे जिथे कमी पैशात मी जाऊ शकतो, ते भग्न करण्याचं काम ही सगळी राजकीय पक्ष करताना दिसत आहेत. मागच्या काळात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. एका विभागामध्ये 1,000 रुपये फॉर्म भरण्यासाठी लागतो. साधारणपणे त्यावेळेस विद्यार्थ्यांना 10 ते 15 हजार रुपये सगळ्या फॉर्म भरण्यासाठी खर्च केले. काय नेमकी त्याची पुढची परिस्थिती?
मध्ये बघा आरोग्य विभागाचे फॉर्म भरून घेण्यात आले. जिल्हा परिषदांच्या अनेक परीक्षांच्या घोषणा 2019-20च्या दरम्यान सरकारांनी केल्या. मध्ये कोविड आला, त्यांना कोविडचं कारण सापडलं की काय माहीत नाही, पण ती परीक्षा अक्षरशः कॅन्सल केली. एका विद्यार्थ्याने सर 10,000, 15,000 हजार रुपये फी भरली होती. 10 विभागांमध्ये फॉर्म भरले होते. ना त्यांचे कोणाचे पैसे वापस आले, ना त्या परीक्षांचं पुढं काय झालं कोणीही सांगायला तयार नाही. बरं, प्रश्न त्यांनी ज्या परीक्षांकडे, ज्या महापोर्टलकडे फॉर्म भरले होते किंवा आणखीन वेगवेगळ्या विभागांमध्ये फॉर्म भरले होते, आज ते पोर्टलच अस्तित्वात नाहीत, त्या कंपन्याच अस्तित्वात नाहीत. दुसऱ्या कोणाला तरी टेंडर दिले, त्या विद्यार्थ्यांनी पैसे माघारी कोणाला मागायचे, तो तर विषय सोडून द्या. 5-5 वर्ष सर त्या विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी केली. त्यांची ती महत्त्वाची 5 वर्ष सरकार परत देणार आहे का त्यांना? का तुम्हाला हक्क आहे आमच्या 5 वर्षांची खेळण्याचा, तुम्ही ती परत देणार नाहीत? म्हणजे 5 वर्ष घालवली, पैसे घालवले. बरं, ही 5 वर्ष तरुण वयातली गेलीत ना, तो मुद्दा बाजूलाच राहिला. आणि आत्ता सुद्धा बघा पोलीस भरतीचे फॉर्म भरून घेतलेत, परीक्षा कधी होणार आहे माहीत नाही. MPSCच्या राज्यसेवेचा फॉर्म भरून डिसेंबरमध्ये घेतलाय, परीक्षा कधी होणार आहे कोणालाच माहीत नाही. अशा अनेक परीक्षांचे फॉर्म भरून घेतलेत, पण परीक्षा होणार आहे का नाही कोणालाच माहीत नाही. आणि हे सगळे राजकीय पक्ष करतायत मागच्या 5 वर्षामध्ये. तू काय सांगशील? सर, आता अभ्यास करत असताना परीक्षा वेळेवर होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मग अशा अविनाशनं मुद्दा मांडला ते शेड्यूल फॉलो करण्याचा आहे. आता 2024ला इलेक्शन आहेत, सगळ्यांना माहीत होतं. जनरल इलेक्शन्स आहेत देशामध्ये, सर्वांना माहीत आहे. मग एप्रिलमध्ये 28 एप्रिल तारीख होती आणि इलेक्शन त्याच वेळेस असतं. मग तारीख जाहीर होऊन नोव्हेंबरमध्ये जाहीर केली, ती आता तारीख पुढे ढकलली. मग त्याऐवजी आधी पण घेता आले असते. काही लोक फ्रस्ट्रेशनमध्ये असतात, काही जणांचा अभ्यासाचा टेम्पो मग पुन्हा बिघडतो. मग अशा प्रकार पण शेड्यूल फॉलो होत नाही. 2021चा PSIचा रिझल्ट परवा दिवशी लागला, 2024ला फायनल रिझल्ट. मग 3 वर्ष, मग त्यामध्ये असे बरेच लोक असतात की 3 वर्षामध्ये त्यांना मग काय करायचं. आता मगाशी त्यानं सांगितल्याप्रमाणे शेती करतात, काही जणांची गरीब परिस्थिती आहे. मग त्या 3 वर्षात काय करायचं? मग हा मुद्दा येतो. मग कुठं तर बाहेर रोजानं काम करतात, हक्काची नोकरी असून, म्हणजे ज्यांना माहीत असते की माझा रिझल्ट येणार आहे, मग त्यात फ्रस्ट्रेशन येतं. मग काही लोकांनी मग सुसाईड पण अटेम्प्ट केलेले आहेत. मग हा फक्त मुद्दा असा आहे की तुम्ही वेळेवर शेड्यूल फॉलो झालं पाहिजे. आणि मग त्याचा रिझल्ट, आता मध्यंतरी तृतीयपंथीयांना आरक्षण देण्यासाठी त्यांनी फाईल मागवली, 1 वर्ष मुख्य परीक्षा लांबवली गेली. मग 1 वर्षाचा काळ खूप मोठा काळ आहे. म्हणजे ज्या पोरांना म्हणजे त्यांचं वय जास्त आहे, त्यांना म्हणजे आता काहीतरी नोकरी मिळवायची आहे किंवा आता आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण घरात कर्त्याच्या जागी जात आहोत, अशा वेळी जर तुम्हाला 1-1 वर्ष जर असं परीक्षा एक्सटेंड होत असेल तर मग फ्रस्ट्रेशन येतच आहे. मग अँझायटी हा प्रकार, मग मानसिक तणाव, विविध आजारांना पण विद्यार्थी बळी पडत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी वेळेवर शेड्यूल फॉलो झालं पाहिजे. तृतीय पण त्यांना आरक्षण द्यायचे, तो खूप चांगला मुद्दा आहे, लगेच दिलं पण पाहिजे त्या गोष्टीसाठी. त्यासाठी 1 वर्ष वेळ लावणं आणि मग त्यात बाकीच्या विद्यार्थ्यांची गळचेपी होणं हे कुठंतरी चुकतंय. आणि मग त्यासाठी हे केलं पाहिजे. किती आत्महत्या झाल्यात, काय आकडेवारी? एक्झॅक्ट सांगता येणार नाहीत, पण मी जसा अभ्यास करतोय तसं 5-6 तर असे अटेम्प्ट झालेले आहेत. आणि इथं पेठेतच पुण्यामध्ये एका विद्यार्थ्यानं स्वतःला संपवलेला आहे. तर हा पण एक मुद्दा आहे. आणि फीसच्या संदर्भातला पण मुद्दा आहे. तुम्हाला म्हणजे फीस खूप म्हणजे भरायला लागते, ठीक आहे. तर UPSC 100 रुपये फीस घेते, महिलांकडून फीस घेतही नाही. आणि चांगल्या प्रकारे म्हणजे शेड्यूल 1 वर्षात पूर्णपणे फॉलो होतं. फीस देऊयात आम्ही, एक वेळेस फीस आपण द्यायला काही अडचण नाही, प्रशासनाचा भाग असतो तो. राज्य सरकार फीस ठरवतं, MPSC फीस ठरवत नाही. तर ते राज्य सरकारनं पण त्याला अनुदान दिलं पाहिजे. घटनात्मक बॉडी आहे, त्याला संस्थेला राज्य सरकारनं पण काही उपाययोजना केल्या पाहिजे, त्यांना फंड दिला पाहिजे, त्यांना मनुष्यबळ दिलं पाहिजे, चांगल्या प्रकारे परीक्षा घेता आल्या पाहिजे. त्यासाठी सरकारनं पण प्रयत्न केला पाहिजे. आणि दुर्दैव असं की आज राजकीय परिस्थितीवर फक्त फोडाफोडीचाच कार्यक्रम चालू आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करतायत. आणि सर म्हणल्याप्रमाणे विद्यार्थी आहेत, मी अजून शिकत आहे. आज माणूस जन्मभर विद्यार्थी असतो, पण परीक्षा पास होण्यासाठी परीक्षार्थी व्हावं लागतं. पण परीक्षार्थी आहे हे जाणूच द्यायचं नाही सरकारला. आम्ही मग कुणाकडे बघायचं, असा प्रश्न आहे. आता तू मेनची परीक्षा दिलीस, काय तुझा अनुभव होता आणि साधारणपणे किती वर्ष झालं तू अभ्यास करतोय? सर, मागची 4-5 वर्ष झाले मी अभ्यास करतोय. सर, मला थोडक्यात 2-3 मुद्द्यांवर मला थोडंसं प्रश्न हे लक्ष घ्यायचं आहे. आता राज्यसेवेची जी मेनची पेपर जो आहे तो आता ह्या ऑक्टोबर-सप्टेंबरमध्ये झाला, ठीक आहे. नाही, मागच्या प्रिलिम जी आहे ती जानेवारी 2023ला 23-22च्या दरम्यान मेन झाली होती. त्याच्यानंतर रिझल्ट लागला तुमचा ऑक्टोबरमध्ये, मेनचा रिझल्ट. म्हणजे जवळजवळ 6 ते 7 महिन्यांच्या कालावधीनंतर तुमचा मेनचा रिझल्ट लागतो. ही MPSC. त्याचप्रमाणे UPSCचा जर आपण विचार केला, UPSCची प्रिलिम्स होती मेमध्ये, रिझल्ट लागतो 15 दिवसामध्ये.
त्याच्यानंतर 3 महिन्यात तुमची मेनचा पेपर पण होऊन जातो आणि त्याच्यानंतर अगदी 2.5-1 महिन्यामध्ये म्हणजे जास्तीत जास्त 70-80 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमचा मेनचा पण रिझल्ट लागतो आणि आजच्या घडीला काल UPSCचे इंटरव्ह्यू संपले आणि ह्या 1-2 दिवसामध्ये तुमचा रिझल्ट पण लागून जाईल. म्हणजे UPSC जी आहे, UPSCची जी सगळी होल सायकल आहे एक्झामची ती विदिन 10 or 11 मंथ्समध्ये कंप्लीट होते. म्हणजे नोटिफिकेशन जर तुमची प्रिलिम्सचा पेपर मागच्या वर्षी मेच्या 27-28ला जर झाला असेल, तुमच्या एप्रिलमध्ये रिझल्ट लागलाय. सो आणि तुमच्या विदिन वन मंथमध्ये तुमची जून-जुलैमध्ये जॉईनिंग येईल. पण MPSC तसं नाही आहे. MPSCचा रिझल्ट लागला, तुमच्या याचा इंटरव्ह्यूचा आत्ता रिझल्ट लागला, जॉईनिंग इन अजून 2-3 महिन्यांनी. सो ह्या MPSCच्या होल प्रक्रियेमध्ये तुम्हाला 1.5-2 वर्ष लागतात. UPSCला तुम्हाला हार्डली 10-1 महिने लागतात. दुसरी गोष्ट, UPSCचं शेड्यूल जे आहे ते ठरलेलं आहे. म्हणजे दरवर्षी एवढ्या जागा येणारच आहे. 1001 जागा जर तुम्ही UPSCचा मागच्या 7-8 वर्षाचा रेकॉर्ड जर पाहिला तर तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक वर्षी 1001 जागा UPSCच्या आहेत. मग IAS असू द्या, IPS असू द्या, त्यांचा जो प्रत्येक संवर्ग जो आहे त्याच्यामध्ये जागा आहे. पण MPSCमध्ये कधी 200 जागा, कधी 55 जागा, कधी 200 जागा, कधी 400 जागा, कधी 600 जागा, कधी 700 जागा असं असतं. कधी DCच्या 40-45 जागा, कधी DCच्या जागाच नाही, कधी DYSPच्या 20-30 जागा, DYSPच्या जागा नाही, कधी तहसीलदारच्या भरमसाठ जागा, कधी तहसीलदारच्या जागा नाही, कधी नायब तहसीलदारच्या जागा, कधी नायब तहसीलच्या जागा नाही. ही जी डिस्क्रिपन्सी जी आहे ती MPSCमध्ये भरपूर जास्त वाटते. आणि याच्यामुळे काय होतं, समजा मी आलोय, मी DCसाठी अभ्यास करतोय, पण DCसाठी जर 2-1 वर्ष जागाच नसतील तर मी तो 2-3 वर्ष 2-3 वर्ष माझा जो कालावधी तो वाढणार आहे. सो ह्या सगळ्या पिरियडमध्ये काय होतं, मुलांची जी एन्झायटी जी आहे, मानसिक हेल्थ जी आहे ते खूप बिघडलं जातं. आणि ह्या याच्यामध्ये आमचा ह्या ज्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या MPSCपर्यंत मांडणार कोण नाहीच आहे. आणि जरी MPSCला मांडलं तर कदाचित कधी मुलांवर म्हणजे आपल्यावर कारवाई होते की काय, आपल्याला ब्लॅकलिस्ट केले जाते की काय, ह्या सगळ्या गोष्टीमुळे हे जे प्रश्न आहेत हे पुढे येतच नाही. सो अशी अपेक्षा आहे की आम्हाला जे सध्या कोणी गव्हर्नमेंटमध्ये येईल त्यांनी फक्त सांगावं की MPSC जी आहे ती 1 वर्षामध्ये एवढ्या जागा काढेल, ही जी सगळी एक्झामची सायकल आहे ती कंटिन्युअसली होत जाईल, रिझल्ट जे आहे ते विदिन पिरियडमध्ये लागतील. जर UPSC 15 दिवसात रिझल्ट लागवत असेल तर तोच रिझल्ट लावायला MPSC 2-3 महिने का घेतं, हे पण गोष्टी आहेत. मग हा जो पिरियड आहे तो का. दुसरी गोष्ट, जर UPSC 15 जर तुमची परीक्षा असेल विदिन तुमचा निर्णय घेऊन 15 दिवसात ती परीक्षा परत लगेच घेणार आहे. पण MPSCचा शब्द काय, यथाअवकाश. यथाअवकाश शब्दाचा अर्थ काय लावायचा. मग जूनमध्ये होणार आहे का, जुलैमध्ये होणार आहे का, मेमध्ये होणार आहे का, ऑक्टोबरमध्ये होणार आहे की नाही. सो हा जो मेंटल जो गेम आहे ना, मुलांना हा जो मानसिक त्रास होतोय हा खूप जास्त होतोय. आणि ह्या मानसिक त्रासाकडं कुणाचंच लक्ष नाही आहे. जो आपण म्हणतो की तुमचं सायकोलॉजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, ह्या गोष्टीवर कोण बोलतच नाही आहे. सो तुम्ही सगळं चाललंय, तुमच्या राजकीय सत्ता चालली, तुमची आर्थिक सत्ता चालली, पण आमच्या प्रश्नांबद्दल बोलायला तुम्ही कोण तयार आहात की नाही. सो हे जे प्रश्न आहेत हे पण प्रश्न सगळ्यांनी घ्यायला हवेत असं मला वाटतं. आणि एक कुठंतरी कोणीतरी आम्हाला असं आश्वासित करावं की तुमच्या ज्या जागा आहेत त्या दरवर्षी एवढ्या जागा निघतील, तुमची जी एक्झाम सायकल आहे ह्या विदिन पिरियडमध्ये कंप्लीट केली जाईल. जशी UPSC करते तशी MPSC सुद्धा करू शकते. कारण की MPSC आणि UPSCला दोघांना एकाच कलमाखाली पॉवर भेटल्यात ना. दोन्ही पण कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत, दोघांना पण तुमच्या कन्सर्वेटिव्ह फंडमधूनच पैसा येतोय. सो तुम्हाला एवढी स्वायत्ता जर असताना तुमच्या दोघांच्या कार्यपद्धतीमध्ये एवढी डिस्क्रिपन्सी का यावी. म्हणजे मला कोणत्याही आयोगाबद्दल कंप्लेंट नाही, बट तुमच्या ह्या जी तुमची प्रोसिजरल जो डिले आहे त्याच्यामुळं मुलांना खूप त्रास होतोय. सो तुमच्या फॅमिली प्रेशर असू द्या, तुमचा पिअर प्रेशर असू द्या किंवा तुमचा मेंटल प्रेशर असू द्या, ह्या सगळ्या समस्यांना मुलांना सामोरं जावं लागतंय. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणत्या तरी राजकीय पक्षाने इव्हन जे आहे ते सगळ्यांनी मुलांचा याचा विचार करावा असं मला वाटतं. आणि अजून एक जो आता म्हणजे थोडासा वेगळा मुद्दा आहे सारथीचा. आता माझ्याबरोबरचे काही मित्र असे आहेत त्यांची सारथीची स्कॉलरशिप जी आहे ती संपली आहे. आता एक्झाम तर पुढे गेली आहे, म्हणजे तुमच्या प्रचलित कॅलेंडरनुसार आमची परीक्षा जी आहे ती एप्रिलमध्ये होणार होती शेवटच्या, पण आता यथाअवकाशपणे परीक्षा पुढे गेली आहे. तर त्या मुलांचा पेपर पुढे गेला आहे तर त्या मुलांना स्टायपंड पण एक्सटेंड केला जावा अशी पण काही मुलांची मागणी आहे. आणि याच्यावर सन्माननीय सारथी या संस्थेने याच्यावर विचार करावा असं मला वाटतं. आणि मुलांचा जो आर्थिक जो भार आहे, दुष्काळी परिस्थितीमध्ये भरपूर मुलांना पैशांचा जो काही तुटवडा जो भासत आहे त्याच्यावर सारथीने सन्मानपूर्वक विचार करून त्यांच्यासुद्धा मागणीचा विचार करावा असं मला वाटतं. एकंदरीतच आपण पाहिलं महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातले हे सर्व तरुण आहेत. या तरुणांचं म्हणणं आहे की केंद्रीय पातळीवर काम करणारी UPSC ही संस्था जी आहे ती जर शेड्यूल फॉलो करत असेल, 10 महिन्यामध्ये परीक्षेपासून निकालापर्यंतच्या सर्व गोष्टी जर करत असतील तर महाराष्ट्रातली MPSC ही संस्था हे का करू शकत नाही आहे.
यासोबतच महाराष्ट्रामध्ये परीक्षांचं शेड्यूल आता पुढे गेलेलं आहे, त्यामुळं लवकरात लवकर हे शेड्यूल कशा पद्धतीने लागू शकेल, किंबहुना जर निवडणुका या ठराविक कालावधीमध्ये लागणार आहेत हे माहिती होतं तर ह्या परीक्षा आधी का घेतल्या नाहीत, असे अनेक महत्त्वाचे सवाल या सर्व तरुणांना या ठिकाणी उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे. आणि महत्त्वाची बाब, महाराष्ट्रात आता जरी लोकसभेच्या निवडणुका असल्या तरी एकाही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये विद्यार्थ्यांना अनुसरून एकही प्रश्न का नाही आहे, एकही आश्वासन का नाही आहे, असा देखील सवाल या सर्व तरुणांना उपस्थित केला. कॅमेरामन दीपेश महाजनसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.